राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल खासदार रामराव वडकुते यांचा मुंबईत भव्य पहिला सत्कार संपन्न. मुंबई. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट तर्फे लोकमान्य सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन. विविध क्षेत्रातील मान्यवरांची होती उपस्थिती. मुंबई येथील मराठी पत्रकार संघ लोकमान्य सभागृहात बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी नुकतीच राज्यसभेवर निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट मुंबई यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार वडकुते यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मॅनेजमेंटचे संचालक के. रवी दादा यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर माध्यमांसमोर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते की उपस्थितांना बसण्यास आसन कमी पुरले नाही. आपल्या मनोगतात संचालक के. रवी दादा यांनी सांगितले की समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने छोटासा का होईना पण समाजासाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सत्कारमूर्ती खासदार रामराव वडकुते यांनी राज्यसभेतून काम करताना ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जनतेने व्यक्त केलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रीतम आठवले यांनी केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेश यादव यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार ॲडव्होकेट शंकर चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते अली खान, डॉक्टर, वकील धनलक्ष्मी कृष्णय्यर, कैटी गोलानीजी, यशवंत वानखेडेजी, बाळासाहेब किसवे तसेच चेतमन खडस, नेपाळ असोसिएशन अध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना व्यक्त करत प्रेरणादायी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला बाला वाडियार, कन्नू यादव, नितीन पाटील, रॉकी फर्नांडिस, अरुण वडनेरे इत्यादींनी सहयोग दिले. मला राज्यसभेचा सदस्य माननीय देवेंद्रजी फडणवीसने आश्चर्याचा धक्का दिला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला कधीच वाटलं नव्हतं की मी राज्यसभेचा या एवढ्या मोठ्या देशाच्या उंचावर जाईल. परंतु काहीही माहिती नसताना अचानक मला माननीय या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, देशाचे मोदी पंतप्रधान असतील, आमचे अमित शहाजी असतील, नवीनजी नवी असतील, या ठिकाणी रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे पैसा असतील, यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कामाची पावती देऊन मला जनतेचा आवाज उठवण्यासाठी देशातल्या उच्च हाऊसमध्ये मला संधी दिली. त्याबद्दल तुमच्या मार्फत मी माझ्या पूर्ण सृष्टीला धन्यवाद देतो आणि त्यांना एवढंच शब्द देतो आपल्यामार्फत आपण जो विश्वास माझ्यावर टाकला तो सार्थ केल्याशिवाय मी राहणार. खासकर हम लोग आपस में एक दूसरे को मराठी पढ़ते हैं, पर हमारे मराठी से लेके दिल्ली के तख्त पे बैठे आदरणीय पंतप्रधान मोदी साहब, अमित शाह साहब ने और उनके सारे कैबिनेट ने महाराष्ट्र को हमारे नज़दीकी, हमारे आम आदमी की सेवा करने वाले, गरीब से गरीब की पीड़ा सुनने वाले एक शख्सियत को खासदार बनाया जो आपके साथ बैठे हुए हैं. और इन्होंने खुद स्टेटमेंट दिया है कि ये खासदार कैसे बने, इनकी पढ़ाई लिखाई क्या क्या हुई. उसके साथ इन्होंने अभी सोचा है कि ये खासदार की आने के बाद मैं तो खुद बोल रहा हूँ कि ये आने वाले दिनों में आज सेंट्रल कैबिनेट में बैठ जाए. ये हमारी दिली इच्छा है. पर ऐसे लोग जब साथ में जुड़ते तो सामाजिक धारणा, सामाजिक कार्य को करने में ज़्यादा तकलीफें नहीं होती. सर, सामाजिक काम के हित के लिए सबसे आगे आप रहते हो और काफ़ी लोगों को आपसे फ़ायदा ही हुआ है. आपने समाज के हित के लिए बहुत अच्छे अच्छे काम किए हैं. अगला कदम आपका क्या रहेगा, किस तरह आप लोगों की सेवा करोगे? नहीं, हम तो हर वक्त जो मैंने कहा कि पिछले एक हफ्ते पहले जब हमने जो युद्ध चल रहा था, युद्ध के ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस में आप लोग सब वहाँ पर थे, तो हमने कहा कि युद्ध दुनिया में कहीं भी नहीं होना चाहिए, किसी परिवार में नहीं होना चाहिए, किसी देश में, किसी राज्य में होना नहीं चाहिए, क्योंकि हम लोग हिंदुस्तानी लोग जो है वो बुद्ध के विचारों के हैं और हमें बुद्ध प्यारा है. वैसे हमारे मोदी साहब को भी बुद्ध प्यारा है. वो विदेश में जब जब जाते हैं तो विदेश के प्राइम मिनिस्टरों को बुद्ध के नगरी से. तो जब बुद्ध हमारे पास है, शांति का मार्ग, तो हमें युद्ध क्यों चाहिए. ये मैसेज हमने मुंबई से लेके पीएम ऑफिस तक पहुंच गया हमारा उस वक्त.
तब उन्होंने जाके एक कॉन्फ्रेंस ली और आदरणीय खासदार साहब के माध्यम से काफ़ी चीज़ें उन तक पहुंच भी जाएगी। पाहत आहे IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।